बातमी समोर येते। पीक नुकसानीसाठी 2215 कोटींची मदत सरकारकडून जाहीर करण्यात आलेली आहे। या क्षणाची अतिशय मोठी बातमी, पीक नुकसानीसाठी 2215 कोटींची मदत जाहीर करण्यात आलेली आहे। आपण पाहतोय गेल्या काही दिवसांपासून अतिवृष्टी सुरू आहे, ओला दुष्काळ राज्यात आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर आता पीक नुकसानीसाठी 2215 कोटींची मदत जाहीर करण्यात आलेली आहे। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला एकीकडे सुरुवात झाली आहे आणि हा पहिलाच निर्णय आपण पाहतोय। पीक नुकसानीसाठी 2215 कोटींची मदत राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आलेली आहे। राज्यातल्या अतिवृष्टीवर मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। राज्यात ओला दुष्काळ सुरू आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर पीक नुकसानीसाठी 2215 कोटींची मदत राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आली आहे। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी तुषार उपनवर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। तुषार, श्वेता, अतिवृष्टी संदर्भामध्ये सर्वात महत्त्वपूर्ण घोषणा ही आता आपल्याला कॅबिनेट बैठकीमध्ये होताना पाहायला मिळते। एकूण बाधित जिल्ह्यांची संख्या ही 30 आलेली आहे, तर जवळपास 195 तालुक्यांमध्ये आपल्याला हे नुकसानग्रस्त पाहायला मिळते। सर्वाधिक जास्त नुकसान आपल्याला नांदेड या जिल्ह्यामध्ये पाहायला मिळते। 7,78,000 हेक्टरवरती आपल्याला नुकसान झालेलं आहे। जवळपास 18 लाख एकर आपल्याला ओलिता खाल्ले असल्याचं पाहायला मिळते। आणि आता मदतीला आपल्याला राज्य मंत्रिमंडळामध्ये सुरुवात झालेली आहे। बैठकीमध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे सोयाबीन असेल, मका असेल, कापूस असेल, उडीद असेल, तूर असेल आणि मूग असेल, ही प्रमुख पिकं आपल्याला बाधित होताना पाहायला मिळतात। आता राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये या संदर्भामध्ये कृषी मंत्री आपल्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ब्रीफिंग देताना पाहायला मिळतात। जे बाधित प्रामुख्याने जिल्हे त्यामध्ये नांदेड असेल, सोलापूर असेल, यवतमाळ असेल, धाराशिव असेल किंवा बीड असेल, ह्या क्षेत्रामध्ये सर्वाधिक जास्त बाधित झालेले आहेत। खरीप शेती पिकांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे आणि जो प्राथमिक अंदाज समोर आलेला आहे त्या अंदाजानुसार 69 लाख एकर जमीन आपल्याला या ठिकाणी या ओलिताखाली गेल्यामुळे आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होताना पाहायला मिळतात। कृषी अधिकारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आता कॅबिनेट बैठकीमध्ये ब्रीफ करताना पाहायला मिळतात। या संदर्भातली औपचारिक घोषणा थोड्याच वेळामध्ये होताना पाहायला मिळणार आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे भाजीपाला असेल, फळ पिके असेल किंवा ऊस असेल, या पिकांचं देखील आपल्याला मोठ्या प्रमाणावरती नुकसान होताना पाहायला मिळालेलं आहे। त्याचप्रमाणे अद्यापही पंचनामा करण्याचं काम आपल्याला युद्ध पातळीवरती सुरू असल्याचं पाहायला मिळते। जी मदत आहे प्रामुख्याने एनडीआरएफ व एसडीआरएफ ह्या दोघांकडून ही मदत केली जाणार आहे। कोरडवाहू पिकांसाठी 8,500 इतकी मदत होणार आहे प्रति हेक्टरी, तर बागायती पिकांसाठी 17,000 रुपये ही प्रति हेक्टरी आपल्याला मदत मिळताना पाहायला मिळणार आहे। आणि बहुवार्षिकी जी पिके असतात त्या पिकांसाठी 22,500 रुपये ही मदत असणार आहे। त्याचप्रमाणे ज्या खरडून गेलेल्या जमिनी आहेत त्या दुरुस्त होऊ शकणार आहेत, अशा जमिनींसाठी जवळपास 18,000 रुपये हेक्टर ही मदत मिळताना पाहायला मिळणार आहेत। आणि खरडून गेलेल्या जमिनींसाठी ज्या जमिनी त्या दुरुस्त होऊ शकणार नाहीत अशांसाठी किमान 5,000पासून ते 47,000पर्यंत आपल्याला मदतीची वर्गवारी होताना पाहायला मिळेल। ठीक आहे उदय, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। तर पीक नुकसानीसाठी 2215 कोटींची मदत जाहीर करण्यात आलेली आहे। 31.64 लाख शेतकऱ्यांना खरीपासाठीची मदत मंजूर झालेली आहे। मदत आणि पुनर्वसन विभागाकडून ही मदत जाहीर करण्यात आली आहे। सोलापूर जिल्ह्याच्या मोहोळ तालुक्याला देखील पुराचा फटका बसलाय आणि सीना नदीला पूर आल्यानं शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली गेलेली आहे। अर्जुन सोंड गावातील शेतीला पुराच्या पाण्याचा फटका बसलेला आहे। अर्जुन सोंड गावातील अनेक भागात पाणी शिरल्यामुळे ग्रामस्थांना इतर ठिकाणी हलवण्यात आलेलं आहे। मोहोळ तालुक्यातील सीना नदी पात्रात मोठ्या प्रमाणावर विसर्ग सोडल्यामुळे सीना नदी आहे ती पात्र सोडून वाहताना आपल्याला या ठिकाणी दिसत आहे। सध्या मोहोळ तालुक्यातील आपण अर्जुनसंड या गावी आहोत आणि या ठिकाणी पाहू शकतो की हे जे नदीचं पात्र आहे ते 1 किलोमीटरचं पात्र या ठिकाणी पूर्णपणे विस्तारित स्वरूपात नदी आहे, पात्रा बाहेर पडल्याचे आपल्याला चित्र दिसून येत आहे। या ठिकाणची शेती आहे ते पूर्णपणे पाण्याखाली गेलेली आहे। आपण सध्या पांढरेवाडी या ठिकाणी आहोत आणि पांढरे वस्ती या ठिकाणी
ठिकाणी आहोत आणि या ठिकाणची जर चित्र पाहायला गेलं तर विदारक चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. त्यामुळे कुठेतरी शेती पिकांचं मोठं नुकसान झालेले, त्याच पद्धतीने जे आसपासचे वाड्या वस्त्या आहेत त्यामध्ये हे मोठ्या प्रमाणावर पाणी शिरलेलं आहे. त्यामुळे आताच कुठेतरी 2,12,000 क्युसेसचा जो सीना नदीचा विसर्ग आहे तो विस्तारित स्वरूपात बाहेर पडलेलं चित्र आपल्याला पाहायला मिळतोय. त्यामुळे आता आपल्यासोबत काही ग्रामस्थ आहेत. दादा, किती वय आहे आणि असं पद्धतीचं पाणी तुम्ही कधी बघितलं होतं का नदीला? माझं वय सध्या आता 65 चालू आहे. 65 नंतर मी पाणी असं कधी बघितलंच नाही जन्मल्यापासून. बरं. एवढं पाणी भरपूर आलेलं आहे नदीला. नुकसान झालेलंच आहे. आता नुकसान काय, माल रासायनिक भरतो आम्ही करतो. बरं माल बी अजून काय काय भिजले ती. बरं. आणि पिकं तर समजा पाकच गेली आता ही. कुठले कुठले पीक होते? कांदा होता, मका होती, सोयाबीन होतं, ऊस होता. बरं ऊस लागणीची ऊस आहे ती. बरं. पाकच गेली आता काय पाण्यात. दादा, पाणी आलं एवढं मोठं, परत वस्तीत पाणी शिरलंय ना? खूप म्हणजे आम्ही 2 दिवस झाले कालपासून जे पालिकेल्या वस्त्या होत्या त्या वस्त्यावरच्या लोकेशनला असं वरती न्यायला मदत करतो, वर नेताव आणि एवढं भयानक चित्र आहे की अक्षरशः म्हणजे आता तिकडल्या वस्त्यावर चित्र काय एक जनावर वाहून गेले असतील असं भयानक चित्र आहे. मागच्या साईडला तिकडे भरपूर पाणी. आता आमच्या इथे कमीत कमी 1-1.5 किलोमीटरच्या आसपास पाणी असं नदीचं पात्र रुंदलं. इथून खाली कमीत कमी 1-1.5 किलोमीटर आहे आणि इथून खालची पूर्ण पिकं उद्ध्वस्त झालीत. बघ काय राहिले नाही, पूर्ण उद्ध्वस्त झालीत. एवढी बेकार परिस्थिती आहे की आता जनावरला घालायचं म्हणतं काय नाही. शेती पीक आहे पूर्णपणे पाण्याखाली गेलेली आहे. खरीप हंगाम वाया गेलेला आहे. त्यामुळे कांदा असेल, मका असेल किंवा उडीद असेल, ह्या ज्या पिकांवर दिवाळी साजरी होणार होती, मात्र या ठिकाणी आता सीना नदीच्या पात्रातील पाण्यामुळे विरजण पडल्याचं चित्र आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. कॅमेरामन नागेश राशनकरसह प्रीतम पंडित, न्यूज 18 लोकमत, मोहोळ, सोलापूर. एकदा स्वागत. बीड जिल्ह्याला पुराचा मोठा फटका बसलाय आणि जिल्ह्यातील अनेक तालुके आणि लगतच्या भागात मोठ्या प्रमाणात पाऊस पडलाय. या पूरस्थितीचा आढावा जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी घेतला. नागरिकांनी सतर्कता बाळगावी आणि आवश्यकता नसल्यास घराबाहेर पडू नये असं आवाहन त्यांनी केलंय. बीड जिल्ह्यामध्ये इतिहासात पहिल्यांदाच एवढी पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे. सिंदफणा नदीचं पात्र तब्बल 1 ते 1.5 किलोमीटर परिसरामध्ये पसरलेलं आहे आणि याच पूरग्रस्ताची पाहणी करण्यासाठी मंत्री गिरीश भाऊ या ठिकाणी दाखल झालेले आहेत. आपण माझ्या पाठीमागं पाहतोय हे सिंदफणा नदीचं पात्र तब्बल 1 किलोमीटरपर्यंत जे शेतकऱ्याचे शेत आहे, त्याचबरोबर गोटा आहे, हे सगळं काही या पुराच्या पाण्याने वेढलेलं आहे आणि आज गिरीश भाऊंनी याची पाहणी देखील केली. भाऊ, आज या पूरग्रस्तांच्या भेटीसाठी आणि दिलासा देण्यासाठी तुम्ही आलेले आहेत, काय परिस्थिती? अतिशय खरं म्हणजे गंभीर परिस्थिती आहे. 50, 60, 70 वर्षामध्ये म्हणजे कोणी बघितलं नसेल एवढा मोठा पूर, एवढं मोठं पाणी, सगळ्या दूर पाणी शेतामध्ये. नद्याचे प्रवास बदलून गेलेले आहेत. 1-1 किलोमीटर प्रवास सोडून नद्या शेतातून वाहत आहेत आणि म्हणून गावं असतील, वस्त्या असतील, शेती असेल, यांचं खूप मोठं नुकसान या ठिकाणी झालं आहे. अनेक गावांमध्ये पाणी शिरलं, लोकांना आम्हाला शिफ्ट करावं लागलं. आम्ही त्यांना सुरक्षित स्थळी पोहोचवलेलं आहे. आता आपण सिंदफणा नदीच्या काठावर उभे आहोत. खरं म्हणजे 1-1.5-2 किलोमीटर त्याचं पात्र वाढून गेलेलं आहे. शेतामधून पाणी वाहत आहे, जमीन सगळी खरडून वाहून गेलेली आहे. पिकांचं तर बोलायलाच नको, सगळ्या शेतांमध्ये पाणीच पाणी आहे आणि लोकांना आता आम्ही सुरक्षित स्थळी पाठवतो. काल रात्री 21 लोकांना सुरक्षित स्थळी NDRFच्या टीमने त्या ठिकाणी काढलं. काल चॉपर उडू शकलं नाही, मग NDRFच्या टीमने रात्री त्यांना 10, 11, 12 वाजेपर्यंत सगळं ते रेस्क्यू ऑपरेशन केलं. पण आता पुन्हा सकाळपासून या पाण्यामध्ये खूप मोठी वाढ या ठिकाणी झालेली, खूप मोठी वाढ. म्हणजे आत्ता मी या गावाला गेलो ट्रॅक्टरमध्ये, त्यावेळेला 3.5-4 फूट पाणी असेल, 3-3.5 फूट पाणी असेल. आता जवळपास 4-5 फुटापर्यंत ते पाणी गेलेलं आहे या नाल्यातून. त्यामुळे आता येणं जाणं त्या ठिकाणी कठीण झालेलं आहे आणि म्हणून आम्ही लोकांना तात्काळ या ठिकाणी बाहेर काढतो. कारण 1,500-2,000 हजार लोकवस्ती या गावातली आहे, नांदूर हवेली या गावातली, आणि त्यांना आम्ही आता शिफ्ट करतो आहोत. सगळ्या महिला आहेत, मुलं आहेत. लोक घाबरलेले आहेत. याच परिसरातले सिंदफणा नदीपात्रात जवळपास 5 ते 7 गाव आहेत, ज्या गावामध्ये काही ठिकाणी पाणीसुद्धा घुसलेलं आहे. त्यांचं जे जीवनोपयोगी साहित्य आहे, जनावर आहेत, ती वाहून गेलीत. नुकसान प्रचंड आहे. दिलासा कसा असेल? त्या मानाने यावेळेला जनावरांचं नुकसान कमी झालेलं आहे. लोकांनी सुरक्षित स्थळी हलवले आहेत. दिवसा पाऊस आल्यामुळे त्या ठिकाणी लोक अलर्ट होते. पण लोकांना आम्ही आवाहन करतो आहे की तुम्ही सुरक्षित स्थळी जा. लोक घाबरलेत खरं आहे, पण लोकांनी प्रशासनाला थोडं सहकार्य केलं पाहिजे. रात्री आम्ही लोकांना बाहेर काढलं, पण आता सकाळ दिवस आहे. आता ट्रॅक्टरमधून 5-5 फूट पाण्यातून ट्रॅक्टर आम्ही त्या ठिकाणी काढतो आहे, 4 फूट पाण्यातून काढतो आहे. मला वाटतं लवकर नाही काढलं तर तो हाही रस्ता बंद होईल आणि नंतर गावाला चारही बाजूनी सगळं पाण्याने, मी त्या गावातच होतो, त्या गावाला तर बाहेर इथे आलेलो आहोत. पण ते वेढल्यानंतर किंवा इथलं पाणी जर अजून
अजून 1-2 फूट वाढलं तर 5-6 फूट पाण्यातून ट्रॅक्टर काढता येणार नाही. मुख्यमंत्री साहेबाला ही परिस्थिती मुख्यमंत्री महोदयांचा सतत माझा संपर्क चालू आहे. काल मी जळगावला होतो, भडगावला होतो, एरंडलला होतो, काही मराठवाड्याच्या भागामध्ये त्या ठिकाणी गेलेलो होतो आणि रात्री मी 3 वाजता इथे पोहोचलो. सतत मुख्यमंत्री महोदयांशी संपर्क सुरू आहे. आजही सकाळी मी इथे आल्यानंतर अजितदादांशी, आमचे माननीय उपमुख्यमंत्री त्यांच्याशी बोललो, पंकजाताईंशी संपर्क त्या ठिकाणी केला, शिंदे साहेबांचा माझा संपर्क सुरू आहे. शासन अतिशय अलर्ट मोडवर आहे. सरकार हे शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडणार नाही, त्याला तात्काळ मदत करेल आणि त्याचबरोबर रेस्क्यूचं कार्य देखील सुरू आहे अशी माहिती गिरीश भाऊ यांनी दिली. सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, बीड.